नमस्कार. डॉक्टर तेजस्विनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वेगळा बेत करणार आहोत. बनवणार आहोत बीटरूट आणि पनीरचे पराठे. पराठेमध्ये आपल्याला न्यूट्रिशन आणि पनीरमधून प्रोटीन हे दोन्ही मिळणार आहे. तर चला तर मग चालू करूया. बीटरूट आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरची त्याची साल आहे ती काढून घ्यायची आहे. बीटरूट आपल्याला खिसून घ्यायचं आहे. असं एक खिसलेलं बीटरूट आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण, आलं आणि हिरवी मिरची. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जसं सांगितलं तसं आपल्याला लसूण घालायचं आहे, आलं आणि हिरवी मिरची हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मस्त बारीक झालेलं आहे. हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत धने पावडर, जिरे आणि मीठ. गव्हाचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये 2 वाट्या घालायचं आहे. तेल घालून हे सगळं मळून घ्यायचं आहे. मळून झालं आहे आपलं. आता आपण स्टफिंग तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे पनीर, जिरे, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला. त्याच्याबरोबर कोथिंबीर आपण घालणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आपले पीठ, मळलेलं कणिक आणि स्टफिंगसाठी लागणारं मटेरियल हे सगळं दोन्ही तयार झालेलं आहे. आता हे मस्तपैकी गोल बनवून त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालायचं आहे. अंदाजे 2 चमचे स्टफिंग आपल्याला एका पराठ्यासाठी घालायचं आहे. हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आता हा गोळा आपला तयार झाला आहे. आपल्याला हा गोल असा लाटायचा आहे. लाटताना जास्त दाब द्यायचा नाही आहे, नाहीतर तो फुटू शकतो. तवा गरम करून घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला आता आपण बटर टाकतोय. बटर पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती. आपला पराठा आपण ठेवला आहे. आता तो भाजून घ्यायचा आहे. छान असा फुगला आहे पराठा. तुम्ही पाहू शकता छान पराठा फुगला. आपल्याला तो फ्लिप करून घ्यायचा आहे. पराठा 2-3 मिनिटांसाठी छान भाजला. याचा सुंदर असा वास येतोय. खमंग असा पराठा भाजलेला आहे. असे 2 पराठे मी बनवलेत. हे पराठे आपण दही, लोणचं किंवा केचप बरोबर अगदी सुंदर लागतात आणि खूप न्यूट्रिशियस आहेत. अशा अजून रेसिपीजसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.